नमस्कार. काजल्स रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 1 किलोच्या अचूक प्रमाणात मसाला व्हेज पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत. जर तुमच्या घरी बर्थडे पार्टी असेल किंवा काही छोटा मोठा कार्यक्रम असेल आणि तुम्हालाही 1 किलोच्या प्रमाणात पुलाव बनवायचा असेल आणि कसा बनवावं काही सुचत नसेल ना, तर ही रेसिपी वापरून तुम्ही परफेक्ट असा मसाला पुलाव बनवू शकता. आणि जरी 2 किलोच्या प्रमाणात बनवायचा असेल ना, तर हेच प्रमाण दुप्पट वापरून तुम्ही 2 किलोच्याही प्रमाणात मसाला पुलाव बनवू शकता. अगदी परफेक्ट असा मसाला पुलाव तयार होईल तुमचा बनवून. अजिबात चुकणार नाही. फक्त रेसिपी संपूर्ण पहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि रेसिपी आवडली ना तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा. चला तर मग वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी तुम्हाला काय काय साहित्य घेतलं आहे हे सांगते. इथे मी वाटाणा घेतलेला आहे, गाजर असं उभं चिरून घेतलेलं आहे छोट्या तुकड्यांमध्ये, त्यासोबत फरसबीसुद्धा चिरून घेतलेली आहे, शिमला मिरची अशी चौकोनी चिरून घेतलेली आहे, त्यासोबत बटाटाही असा चौकोनी चिरून घेतलेला आहे, कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे, कांद्यासोबत टोमॅटोही असा उभाच चिरून घेतलेला आहे, त्यासोबत थोडीशी कोथिंबीर, थोड्याशा हिरव्या मिरच्या अशा चिरून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी आलं लसूण पेस्टसुद्धा घेतलेली आहे. सगळ्या भाज्या एक मोठी मोठी वाटी भरून आपल्याला घ्यायच्या आहेत किंवा सगळ्या भाज्या 1 किलोच्या प्रमाणात भरतील एवढ्या आपल्याला भाज्या घ्यायच्या आहेत. भाज्या तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कोणत्याही वापरू शकता किंवा भाज्यांचं प्रमाण आहे ते थोडंसं कमी जास्ती करू शकता. प्रत्येक भाजी जरी 150-150 ग्रॅम घेतली ना तरी अगदी सहज 1 किलो भरून जाईल. त्याचसोबत इथे काही मी खडे मसालेसुद्धा घेतलेले आहेत. छोटी 6 वेलची घेतलेली आहे, 6 लवंग घेतलेले आहेत, 2 ते 3 तमालपत्र घ्यायचे आहेत, एक मोठी वेलची घ्यायची आहे आणि थोडीशी दालचिनीसुद्धा घ्यायची आहे. इथे मी 1 किलो तांदूळ घेतलेला आहे. कोलम तांदूळ इथे मी वापरत आहे. तुम्ही बासमती तांदूळसुद्धा वापरू शकता. तांदूळ स्वच्छ धुवून आपल्याला 15 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. इथे मी पाण्यामध्ये भिजत ठेवला होता, याच्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपण लगेचच पुलाव बनवायला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले इथे मी गॅसवरती मोठं पातेलं ठेवलेलं आहे. याच्यामध्ये 10 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे थोडेसे तडतडले की याच्यामध्ये आपण घेतलेले जे सगळे खडे मसाले आहेत ना ते घालायचे आहेत. त्यासोबत कांदा घालायचा आहे. इथे मी 6 मीडियम साईजचे कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत. कांदा आपल्याला हलकासा परतवून घ्यायचा आहे. पुलाव बनवण्यासाठी आपल्याला मोठंच असं भांडं घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये 1 किलो तांदूळ आपला व्यवस्थित शिजला जाईल असं आपल्याला भांडं घ्यायचं आहे. कांदा थोडासा परतला की याच्यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे आलं आणि लसूणची पेस्ट घालायची आहे. हे सगळं आता व्यवस्थित परतवून घेऊयात. कांदा इथे हलकासा लालसर झालेला आहे. याच्यामध्ये आता आपण टोमॅटो घालून घेऊयात. इथे मी 3 मीडियम साईजचे टोमॅटो असे उभे चिरून घेतलेले आहेत. टोमॅटोही आपल्याला छान असा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. जास्तही आपल्याला टोमॅटो शिजवायचा नाही. कांदा आणि टोमॅटो लवकर परतला जावा यासाठी थोडंसं मीठ घालत आहे. कांदा आणि टोमॅटो पुरतंच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. नंतरही आपण मीठ घालणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्याचसोबत इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्यासुद्धा अशा उभ्या चिरून घालत आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. छान आता टोमॅटो आणि कांदा परतवून घेऊयात. 1 ते 2 मिनटं आपण हे परतवून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो इथे छान असा परतला गेलेला आहे. याच्यामध्ये आता आपण भाज्या घालून घेऊयात. फरसबी इथे मी घेतलेले आहे. फरसबी अशी चिरून घेतलेली आहे. वाटाणा घेतलेला आहे हिरवा. त्यासोबत बटाटा असा चिरून घेतलेला आहे. बटाटा असा मोठाच चिरून घ्यायचा आहे. त्यासोबत शिमला मिरची अशी चौकोनी चिरून घ्यायची आहे. गाजरचे असे उभे थोडेसे मोठे तुकडे चिरून घ्यायचे आहेत. त्यासोबत याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात. जर तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडासा फ्लॉवरसुद्धा ॲड करू शकता. मला फ्लॉवर मिळाला नाही त्यामुळे इथे मी घातलेला नाही. या सगळ्या भाज्या आता आपल्याला 3 ते 4 मिनटं छान अशा तेलावरती परतवून घ्यायच्या आहेत. भाज्यांमधला जो हलकासा एक उग्रपणा असतो ना तो निघून गेला पाहिजे आणि भाज्या थोड्याशा मऊ पडल्या पाहिजेत. इथपर्यंत आपल्याला ह्या भाज्या छान अशा परतवून घ्यायच्या आहेत. 3 ते 4 मिनटं छान अशा या भाज्या मी ते परतवून घेतलेल्या आहेत. तुम्ही ते बघू शकता. याच्यामध्ये आता आपण काही मसाले घालून घेऊयात. इथे मी 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. 1 चमचा जिरे पावडर घेतलेली आहे आणि 1 छोटा चमचा हळद घेतलेली आहे. हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात. मसाले करपणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. मसाले ही 1 मिनिटभरासाठी छान असे तेलावरती परतवून घेऊयात.
जर तुम्हाला भाज्या किती घ्याव्या या कळत नसतील ना, तर तुम्ही एक 6 ते 7 भाज्या घेणार असाल ना, तर प्रत्येकी भाजी 150-150 ग्रॅम घेतली ना, तर अगदी परफेक्ट तुमचा पुलाव होईल. आणि एखादी भाजी जर नाही मिळाली किंवा एखादी भाजी घालायची नसेल तुम्हाला, तर सगळ्या भाज्या मिळून 1 किलोच्या प्रमाणात भरतील. एवढ्या भाज्या घेतल्या ना, तरीही तुमचा परफेक्ट असा पुलाव तयार होईल. आता इथे आपल्याला तांदूळ घालायचा आहे. तांदूळ इथे आधी 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. त्याच्यातलं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे आणि नंतर याच्यामध्ये तांदूळ टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊयात. आणि एका साईडला गॅसवरती पाणीसुद्धा आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. जेवढे आपण तांदूळ घेतले आहेत ना, त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे छान असा आपला मोकळा-मोकळा पुलाव तयार होतो. यासाठी आपल्याला इथे गरम पाणी वापरायचं आहे. तांदळाच्या दुप्पट आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. दुकानामध्ये जीरा राईस बनवण्यासाठी जो कोलम तांदूळ मिळतो ना, तो जर तुम्ही तांदूळ पुलाव बनवण्यासाठी वापरला ना, तर मस्त असा मोकळा-मोकळा पुलाव तुमचा तयार होईल. किंवा कोलम तांदूळ वापरायचा नसेल, तर तुम्ही ते बासमती तांदूळसुद्धा वापरू शकता. इथे मी कोलम तांदूळच वापरलेला आहे. इथे मी आता पाणी घालत आहे. गरम करून घालायचं आहे पाणी. आणि जेवढं तांदूळ घेतले आहे ना, त्याच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित परत एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि मोठ्या गॅसवरती आता आपल्याला याला उकळी आणून घ्यायची आहे. याच्यावर लगेचच झाकण ठेवायचं नाही. वरून थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात. त्याचसोबत वरून आपल्याला इथे 1 चमचा पुलाव मसाला किंवा बिर्याणी मसाला घालायचा आहे. वरून घातल्यामुळे चव खूप छान लागते याला. याला एक आता उकळी येऊ देऊयात. इथे तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे आणि पाणी पहिल्यापेक्षा कमी झालेलं आहे. परत एकदा व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पाणी थोडंसं कमी झाल्यानंतरच आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, नाहीतर उतू जाण्याची शक्यता असते. आता गॅस कमी करायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आणि याच्यामधलं पूर्ण पाणी आटेपर्यंत किंवा भात आपला पूर्ण शिजेपर्यंत हे कमी गॅसवरती झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. मस्त असा आपला इथे व्हेज पुलाव तयार झालेला आहे. एकदम परफेक्ट शिजलेला आहे. पूर्णपणे वाफ जिरल्यानंतरच याच्यावरचं झाकण काढायचं आहे. डोळ्यांनी बघितल्या बघितल्या कळत आहे की तांदूळ किती परफेक्ट शिजलेला आहे. अजिबात तांदूळ कुठेही कच्चा वगैरे राहिलेला नाही. मस्त असा मोकळा मोकळा पुलाव आपला इथे तयार झालेला आहे. एकदम मस्त असा आपला व्हेज मसाला पुलाव इथे तयार झालेला आहे. जर तुम्हाला जास्त प्रमाणात पुलाव कसा बनवावा काही सुचत नसेल ना, तर ही रेसिपी वापरून तुम्ही अगदी मस्त परफेक्ट असा पुलाव बनवू शकता. आणि जेवणामध्ये जर तुम्ही फक्त पुलावच बनवत असाल ना, तर हा पुलाव 10 माणसांना अगदी व्यवस्थित पुरेल. एकदा या पद्धतीने पुलाव नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा. आणि आपल्या चॅनेलवर आपण नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.